आर्थिक गुंता ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी स्पेशली नात्यातही गुंता झालेला आढळून येतो. म्हणूनच आर्थिक गुंता जर आपल्याला होऊ द्यायचा नसेल तर थोडीशी क्लॅरिटी असणं गरजेचं आहे. ज्या घरात आपण राहतो त्या घरामध्ये जे सदस्य आहेत, मे बी ते तुमचा साथीदार असेल, तुमचे आईवडील असतील, तुमचे भाऊ बहीण असतील, तर त्यांच्याशी ही गोष्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. कुठलाही संभ्रम असता कामा नाहीये. परंतु जर त्या घरामध्ये तुमचे आईवडील किंवा तुमचे भाऊ बहीण राहत नसतील तर तुमच्या घरातील आर्थिक व्यवहाराची एकही गोष्ट त्या घराच्या बाहेर कुठेही कोणाच्याही कानावर जाता कामा नाहीये. कारण नात्यातील गुंता जर वाढू द्यायचा नसेल तर तुमचे व्यवहार हे तुमच्यापुरतेच मर्यादित ठेवा. तुमचे प्रश्न हे तुम्हीच सोडवा. त्यामध्ये मग कुठेही गुंता जर होत असेल ना तर तोही तुमचीच जबाबदारी असते. पण जर तुम्ही ती गोष्ट घराच्या बाहेर नेत असाल तर नात्यामध्येही गुंता होणार, हे सुद्धा तेवढं लक्षात घेतलंच पाहिजे. ओके. दुसरी गोष्ट, असं म्हटलं जातं की देवाचं, गावाचं आणि भावाचं चुकूनही खाऊ नये. कारण देवाचं, गावाचं आणि भावाचं जर तुम्ही खात असाल, इन शॉर्ट त्यांच्या आर्थिक गोष्टींवर जो त्यांचा अधिकार आहे त्याच्यावर जर तुम्ही अधिकार गाजवू बघत असाल तर तुम्ही आयुष्यात चुकूनही सुखी राहू शकणार नाही. कुठल्याही पद्धतीने तुम्हाला सुख वाटायला येणार नाही. कारण भारत साक्षीदार आहे. रामराज्य होतं, रामाची कथा आपल्याला माहीत आहे. भरत राजाला सर्व काही मिळून सुद्धा भरतने फक्त सांभाळ केलेला आहे, कुठल्याही प्रकारे त्याचा उपभोग घेतलेला नाही आहे. रामराज्य ते रामराज्यच होतं. आणि राम जेव्हा परत आला त्यावेळेस रामाला ती गादी त्याने परत दिली होती. पण रामाने सुद्धा मोठ्या भावाच्या अधिकाराचा पूर्ण त्याग करून ते लहान भावाला दिलं होतं आणि भरतने ते त्यागलं होतं. अशा रामकथा आपल्या मार्गदर्शक आहेत, आदर्श आहेत. त्यामुळे अशा आर्थिक गोष्टींमुळे जर आपल्या नात्यामध्ये गुंता होणार असेल तर वेळीच सावध झालेलं बरं आहे. आपल्या घरातले व्यवहार आपल्या पुरतेच असू द्या, बाहेर नेण्याची गरज नाही आहे. आणि आर्थिक गुंत्यामुळे आपल्या नात्यांमध्ये गुंता होणार नाही याची काळजी घ्या.